ग्रामपंचायतचे काम कशा पद्धतीने चालू आहे याचा खास सिटी इंडिया न्यूजचा रिपोर्ट। ग्रामपंचायत कार्यालय इसापूर सरपंच सौ सीमा गुडदे यांच्याशी खास बातचीत आमचे प्रतिनिधी मिनल सिंगूरकर व छवी राठोड यांनी केली आहे। बघूयात हा खास रिपोर्ट। आज आम्ही आलो आहे इसापूर ग्रामपंचायत मध्ये। आज आपल्यासोबत सीमाताई गुडदे सरपंच मॅडम, आज आपण यांच्यासोबत बोलूया। नमस्कार, मी ग्रामपंचायत इसापूर सीमा शांताराम गुडदे सरपंच आहे। आता मला हल्ली म्हणजे 3 वर्ष झाले आहे निवडून आली आहे। सरपंच झाल्यानंतर गावामध्ये आधी पाण्याची व्यवस्था कशी होती आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल केला? पाण्याची व्यवस्था होती म्हणा, पण थोडं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा शॉर्टेज पडत होता, हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये नव्हता पडत। पण आता आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत जे पाणीचं काम चालू झालं, जलजीवन मिशन अंतर्गत मोदी साहेबांनी केलं ते प्रत्येक गावामध्ये, त्या अंतर्गत आम्हाला नवीन टाकी उपलब्ध करून दिली आहे व प्रत्येक म्हणजे जे प्रत्येक कुटुंब जे आहे त्यांच्यापर्यंत नळाची योजना नेऊन म्हणजे त्या पाण्यापासून ते वंचित नाही राहिले पाहिजे कोणतेच कुटुंब गावातील, ती सुधारणा करून दिली आहे व उन्हाळ्यामध्ये पण आता पाणी बरोबर येतं। पंचायतमध्ये तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडून आले होते? मी भाजपच्या पक्षाकडून निवडून आलेली आहे। आणि काय म्हणते बा, आता सध्या तर विकास कामं सुरूच आहे। आमदार साहेब श्री आशिषजी देशमुख यांच्या सहकार्याने गावातील रोड, नाली, रस्ते, अंगणवाडी, उपकेंद्र आणि मी जास्तीत जास्त जेव्हा निवडून आली तेव्हा मी भर प्रथम स्वच्छतेवर दिला। माझ्या गावामध्ये जसं कचरा गाडी नव्हती, कचरा गाडी साधारण होती, तर माझा जो संकल्प होता की मी जे माझ्या गावातील गाव सुंदर व स्वच्छ झालं पाहिजे, त्यावर मी जेव्हा निवडून आली तर स्वच्छतेवर भर दिला व ही रिक्षा गाडी आता माझ्या गावात आलेली आहे व ज्या कचरा कुंड्या आहे ज्या आउटडोअरवाल्या त्या हल्ली 10 दिवसामध्ये येणारच आहे। आणि रोड, नाली तर सर्वच करतात, पण मी शेतकऱ्यांची जे समस्या राहतात पानन रस्त्याबद्दल, पानन रस्त्यावर भर दिला। त्यामुळे मी जेव्हा याच्या आधी तेवढे पानन रस्ते गावामध्ये झाले नाही, पण मी आली तेव्हापासून आता हा 3रा पानन रस्ता आहे जे काम सुरू आहे। 2 पानन रस्त्याचे काम पूर्ण झाले। आपण महिलांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या? महिलांच्या माध्यमातून मी महिलांसाठी जसं त्यांना रोजगार कोणत्या पद्धतीने केला पाहिजे आणि आता महिलांसाठी प्रशिक्षण ठेवणार आहे लिक्विडचं, त्या माध्यमातून त्या वस्तू घरी पण वापरू शकतील, तर त्यांना जर रोजगार जर करायचा असेल मिळून तर त्या रोजगार पण करू शकतील। आणि उमेद या प्रकल्पाअंतर्गत मी जे बचत गट आहे त्यांना नेहमी म्हणजे उदाहरण देत राहते की तुम्हाला जे फंडिंग मिळते बा, प्रभाग संघ आहे, जे उमेद प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्कल वाईज पाकिस्तानी सर्कलमध्ये एक प्रभाग संघ आहे, प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येनुसार ग्रामसंघ आहे, त्या ग्रामसंघामध्ये पुष्कळ सारं शासनाकडून फंडिंग येत असतात, त्या माध्यमातून बचत गटांना रोजगार करावा म्हणून असं जाहीर करतो।